तर मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत जवळजवळ 295 घरे उपलब्ध केलेली आहेत आणि याची सविस्तर जाहिरात ही आपण मागच्या भागामध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. आता या भागात मित्रांनो आपण नेमकं यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, कारण ह्याच्या पूर्वीच्या भागात सुद्धा आपण पात्रता पाहिली आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अनुषंगाने पाहिलेली होती. आणि कारण तर जे काही पुणे मंडळाचं बुकलेट आहे, माहिती पुस्तिका, तो व्हिडिओ बनवेपर्यंत पब्लिश झालेली नव्हती. पण आज अखेर मित्रांनो दुपारपर्यंत ही माहिती पुस्तिका पब्लिश झालेली आहे. आता नेमकं ही माहिती पुस्तिका कशी बघायची, काय महत्वाचे पॉईंट दिलेले आहेत, नेमकं महत्वाच्या अटी काय आहेत, अनामत रक्कम किती असणार आहे, उत्पन्नाची अट काय आहे, तुम्हाला इतर जे काही तुम्हाला पार्किंग चार्जेस किंवा इतर चार्जेस भरायचे आहेत का, किंवा तुम्हाला इतर जे काही बिल्डराकडून काही नियम दिले जातात ते नियम कोणते आहेत, एकंदरीत पात्रता तुम्हाला नेमकं कशा प्रकारची सिद्ध करायची आहेत, हे सगळे माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं मित्रांनो म्हाडाच्या वेबसाईटवर. वेबसाईट आहे https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथे आल्यानंतर मित्रांनो ते बुक नाव व्ह्यू स्कीम्स वरती तुम्ही क्लिक केलं तर व्ह्यू स्कीम्स मित्रांनो इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. पुणे मंडळ दिसेल आणि याच्यामध्ये जे काही जुन्या स्कीम आहेत ह्या सगळ्या तुम्हाला पुण्याच्या दिसणार आहेत. आता अनेक जण मला विचारते सर तिथे काही दिसत नाहीये, आम्ही माहिती बघितली तिथे काही स्कीम बद्दल काही माहिती मिळत नाही आम्हाला, कारण सगळ्या जुन्याच दाखवत आहेत. ही सगळी सध्या जुनीच दाखवणार मित्रांनो. जोपर्यंत ह्याचं अपडेशन होणार नाही 4 तारखेला तुम्हाला हे सगळे तुम्हाला कळेल की नेमकं त्यांच्या किमती वगैरे काय असणार आहेत. आता फक्त आपल्याला माहिती पुस्तिका बघायची आहे. तर या ठिकाणी 4 आपल्याला जे काही मेन पेज आहे, मेन पेजवरती क्लिक केल्यानंतर होम आहे, न्यूज आहे, युजर गाईड आहे. युजर गाईड वरती क्लिक करायचं आहे. युजर गाईड वर क्लिक केल्याच्या नंतर FCFS पुणे म्हाडा बुक माय होम बुकलेट 2026 याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही बुकलेट आहे ते डाउनलोड होणार आहे. आता मी बुकलेट पहिले डाउनलोड करून घेतो. बुकलेट डाउनलोड झालेलं आहे. आता बुकलेट डाउनलोड झाल्यानंतर ते बुकलेट डाउनलोड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोणती कोणती महत्वाची माहिती दिलेली आहे हे आपण पाहूया. कारण मागील अनेक तासापासून किंवा 2 दिवसापासून आपण वाट बघत होतो की नेमकं याचं जे काही माहिती पुस्तिका आहे ती कधी पब्लिश होते. अनेक जण वाट बघत होते. तर ही पहा मित्रांनो अशा प्रकारची माहिती पुस्तिका आहे. वेगळं काही नाहीये, खूप काही असं डेकोरेटिव्ह काहीतरी इमेजेस आहेत किंवा जे छत्रपती संभाजीनगर मंडळाचे बुकलेट आहेत तसं नाही, किंवा मुंबई मंडळाचं बुकलेट आहे तसं अजिबात नाहीये. टिपिकल एक बुकलेट दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे 15% सामाजिक योजना व 20% सर्व समावेशी योजनेतील सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ऑनलाईन पद्धतीने वितरण. अनुक्रमणिका बघा, वेळापत्रक आहे, पात्रतेच्या अटी आहेत, संगणकीकृत अर्ज करण्याची कार्यपद्धती आणि योजनेतील महत्वाच्या सूचना, सदनिका वितरणाच्या महत्वाच्या अटी आणि हेल्प फाईलवर दिलेल्या. आपण फक्त महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं मित्रांनो की टाइम टेबल काय, वेळापत्रक काय, तर जाहिरात प्रसिद्ध करणे 23 एप्रिल 2026. ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरुवात झाली मित्रांनो, निरंतर सुरू आहे, म्हणजे त्याची रजिस्ट्रेशन सुरू आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात, योजना निश्चित करणे, तुम्हाला योजना निश्चित करण्याची तारीख आहे मित्रांनो 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजल्यापासून तुम्हाला घर निवडू शकता. ऑनलाईन अनामत रक्कम तुम्हाला भरायची 4 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून. सदनिका निश्चिती करणे, तुम्हाला कधी कन्फर्म करायची सदनिका, तर यासाठी अनामत रकमेचा भरणा झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही EMD भरल्यानंतर तुम्ही सदनिका तुमची फक्त काय होईल की निश्चित होईल. मग त्यानंतर प्रशासकीय रकमेचा भरणा एक फर्स्ट इन्स्टॉलमेंट, म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट म्हाडाकडून दिला जाईल, तो 10% इन्स्टॉलमेंट असेल मित्रांनो, तो तुम्हाला भरायचा आहे 48 तासाच्या आत. म्हणजे सदनिका निवडली तुम्ही, घर चॉईस केलं, EMD भरली, त्यानंतर 48 तासाच्या आत तुम्हाला, म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला ते पहिलं इन्स्टॉलमेंट भरायचं आहे. ऑनलाईन देकारपत्र निर्गमन, जेव्हा ऑनलाईन देकारपत्र कधी मिळेल, POL कधी मिळेल, तर प्रशासकीय रकमेचा भरणा केल्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट पडताळणी झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही इन्स्टॉलमेंट भराल पहिला, त्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं देकारपत्र ऑनलाईन पद्धतीने दिलं जाणार आहे. आता महत्वाच्या पात्रतेच्या अटी काय आहेत, आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट सगळ्या अटी पाहिल्या मित्रांनो, त्या मी रिपीट करणार नाही. शॉर्टकट मध्ये सांगतो, तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्याकडे 15 वर्षीय वास्तव्य असल्याचे महाराष्ट्रातील डोमिसाइल सर्टिफिकेट असायला पाहिजे, अर्थात वास्तव्याचे प्रमाणपत्र. तिसरं आहे मित्रांनो, तुमचं उत्पन्न 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जे तुमचं आर्थिक वर्ष आहे 25-26, म्हणजे किंवा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध गटाखालील दर्शवाप्रमाणे, म्हणजे तुमचं एकतर इथे थोडा फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, चेंज केलेला आहे. तुमचं इन्कम एकतर 1 एप्रिल 2024-25 म्हणजे 2024-25 किंवा 25-26 या आर्थिक वर्षातलं उत्पन्न तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जरी जुनं असेल 24-25 तरी चालेल आणि 25-26 तुम्ही नवीन काढलं असेल तरीही काही हरकत नाही. हे पहिल्यांदा अशी अट दिली मित्रांनो या ठिकाणी. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे काही मित्रांनो ते तुमचं 1 एप्रिल 2024
ते 31 मार्च 2026 म्हणजे दोनही आर्थिक वर्षातील कोणतं तरी एक असायला पाहिजे. म्हणजे या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे, जे नॉर्मल आहे मित्रांनो. तर महत्वाचं मित्रांनो, उत्पन्नाची अट काय आहे, तर उत्पन्नाची अट अशा प्रकारे आहे मित्रांनो. अत्यल्प उत्पन्न गट 6 लाखापर्यंत, तिथेच म्हणजे ज्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, म्हणजे PCMC असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर कोणत्या महानगरपालिका असेल ज्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी तुमची म्हणजे ती योजना ज्या ठिकाणी लक्षात घ्या, ती योजना कोणत्या ठिकाणी आहे, तर ती योजना PCMC मध्ये आहे किंवा PMC मध्ये आहे. तर तिथे लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचं उत्पन्न 6 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. जर तीच लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी असेल तर तुमचं उत्पन्न 4.5 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 9 लाखापर्यंत आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता उर्वरित महाराष्ट्रासाठी 7.5 लाखापर्यंत आहे. मध्यम उत्पन्न गटाकरता 12 लाखापर्यंत आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा 12 लाखापर्यंत आहे. उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही आणि इकडे सुद्धा कमाल मर्यादा नाही. पण इथे महत्वाची अट काय दिली मित्रांनो, जे नेहमी दिली जाते तर ही अशी आहे. तुम्ही पहा, उपरोक्त चारही उत्पन्न गटाकरिता किमान मर्यादा निश्चित नसली तरी अत्यल्प गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प गटातील सदनिकांसाठी अर्ज करू शकतो. आता इथे थोडा चेंज आहे मित्रांनो, तुम्ही फक्त त्या स्पेसिफिक क्रायटेरियातील घरांसाठीच अर्ज करू शकता. इथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा काढण्यात आलेली नाही. म्हणजे नॉर्मली काय होतं, FCFS मध्ये उत्पन्नाची मर्यादा हटवली जाते, पण इथे तसं नाहीये. तुम्हाला तुमच्या त्या कालावधीतील त्या उत्पन्न गटानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. EWS उत्पन्न गटातील व्यक्ती EWS आणि LIG साठी अर्ज करू शकतो. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ आणि केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतो. पुढे पहा, जे मतिमंद आहेत, हँडिकॅप आहेत किंवा मेंटली रिटायर्ड आहेत, स्लेबरल पॉलिसी आहेत किंवा पर्सन्स विथ ऑटिझम असे आहेत, किंवा जे काही द नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर पर्सन्स विथ ऑटिझम किंवा जे काही मेंटल मनोविकृत आहेत, अशांनी एखाद्या अर्जाच्या वतीने संबंधित व्यक्ती अर्ज करू शकते. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. पण इथे मात्र व्यक्तिगत उत्पन्नच तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे. मग या व्यतिरिक्त कोणताही पुरावा तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमचं जे काही आयडी कार्ड असतं, UDID कार्ड, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही, करता येऊ शकतो हँडिकॅप याच्यामधून. आता अर्ज करण्याची पद्धती थोडक्यात आपण पाहिलेली मित्रांनो. तुम्हाला bookmyhome.mhada.gov.in ते जाऊन तुम्हाला सगळी माहिती भरायची, रजिस्ट्रेशन करायचं आहे. डॉक्युमेंट्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेले. तुमचं स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाहित असाल तर जोडीदाराचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे मोबाईल लिंक आधार कार्ड, ज्या आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचा तुम्हाला तहसीलदाराचा दाखला किंवा IT रिटर्न असणं आवश्यक आहे. त्याशिवाय जातीचा दाखला किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. नंतर तुमचे बँकेचे डिटेल जे काही असणार आहेत ते तुम्हाला आवश्यक आहेत. नंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजनेपैकी हवी असलेली योजना तुम्ही ती पाहिजे ती योजना निवडू शकता. ते तुम्हाला इथे स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्हाला कोणत्या फ्लोअरला कोणते घर पाहिजे ते तुम्ही निवडून तुम्ही बुक करू शकता. पण योजनेची निवड केल्यानंतर NEFT किंवा RTGS द्वारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अनामत रकमेचा भरणा करायचा आहे. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर बुक माय होम साठी बटन दिसेल, त्यावर विंग, इमारत क्रमांक, मजला क्रमांक याची माहिती उपलब्ध असेल. बघा, तुम्हाला अनामत रक्कम भरल्यानंतरच बुक माय होम साठी जे बटन दिसेल त्यावर तुम्हाला तुमची सगळी ही जी काही घरांची माहिती ती दिसणार आहे. जर त्याला हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात. बघा, तुम्हाला हवी असलेली सदनिका जर उपलब्ध असेल, तिथे उपलब्ध असेल, दाखवत असेल, तर तुम्ही ते बुक करू शकता. हवी असलेली सदनिका निवडल्यानंतर सदनिकेसाठी लागू असणाऱ्या प्रशासकीय शुल्क रकमेचा भरणा अर्जदाराने NEFT, RTGS ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा विविध मुदतीत करायचा आहे. तुम्हाला जे काही तुमचं घर निवडलं त्यानंतर तुम्हाला EMD तुम्हाला त्याच वेळेस लगेच भरायची आहे. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर सदनिका निश्चित न केल्यास भरणा केलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. अतिशय महत्वाचं मित्रांनो, लक्षात घ्या. इथे खूप महत्वाचं आहे. ह्याच नियमाची मी वाट बघत होते की काय चेंजेस केलेले आहेत. तर इथे अनामत रकमेचा भरणा केला, तुम्ही एकदा घर बुक करताना जर EMD भरली आणि कन्फर्मेशन अमाऊंट तुम्ही जर नाही भरली, ते 10% असेल, 10% किंवा तुम्ही घर कॅन्सल केलं, तर मात्र तुमची अनामत रक्कम ही जमा जे काही असेल ती परत मिळणार नाही. अनामत रक्कम किती आहे मित्रांनो? अत्यल्प उत्पन्न गटासाठी 10,000 आहे, अल्प उत्पन्न गटासाठी 20,000, मध्यम उत्पन्न गटासाठी 30,000 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 40,000 अनामत रक्कम आहे. विना परतावा शुल्क आहे मित्रांनो 708 रुपये. यानंतर प्रशासकीय रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून
अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने देकार पत्र निर्गमित करण्यात येईल. तुम्हाला पीओएल, तुम्हाला पैसे भरले तुम्ही 10%, त्यानंतर तुम्हाला पीओएल देण्यात येणार आहे. देकार पत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यास आल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% एवढी रक्कम समपहरण करून उर्वरित रक्कम कोणती व्याज न देता परत करण्यात येईल. जर तुम्हाला पीओएल आलेला आहे आणि तुम्ही नंतर घर कॅन्सल करत असाल, घराच्या किमतीचा 1%, जी घराच्या किमतीचा 1% रक्कम ही तुमची जप्त करण्यात येणार आहे. आता इथे महत्वाचं मित्रांनो एक पॉईंट दिलेला आहे. हे 3.10 आपण बघितलं. आता 3.11 बघा, अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो की विकासकांसाठी सूचना देण्यात आलेली आहे. म्हणजे बिल्डर लोकांसाठी ही सूचना आहे. काय सूचना आहे? अर्जदारास देण्यात येणारे देकार पत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल व त्यावर स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी असल्याची, तसेच सदर देकार पत्र हे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे यांच्याकडून निर्गमित झाले याची खात्री करूनच विकासकाने लाभार्थ्यांसोबत सदनिकेचा विक्री करारनामा करावा. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे यांच्याकडून खात्री न करता विक्री करारनामा केल्यास त्यामध्ये काही अडचण आल्यास विकासक जबाबदार असेल याची सर्व विकासकांनी नोंद घ्यावी. म्हणजे जे काही देकार पत्र दिले जाईल त्यावर स्वाक्षरी चेक करणं हे विकासकांचं काम आहे. फ्रॉड सुद्धा होऊ शकतो. सर्व कम्युनिकेशन हे ईमेल व SMS द्वारे संकेतस्थळावर तयार करण्यात आलेल्या खात्यावर लॉग इन वर करण्यात येणार असल्यामुळे ईमेल आयडी व मोबाईल नंबर भरताना काळजी घेणे, तसेच ईमेल आयडी व SMS सोडत प्रक्रियेदरम्यान तोच ठेवणे आवश्यक आहे. कोणताही पत्रव्यवहार ऑफलाईन पद्धतीने केला जाणार नाही, म्हणून ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर हा प्रॉपरली द्यायचा आहे. आणि लास्ट 3.13 बघा, अनामत रकमेच्या अदायगीसाठी पेमेंट विवरणमध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज फी भरण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. विविध रकमेचे पेमेंट करण्यासाठीच्या पद्धतीचा सविस्तर PDF फाईल हेल्प फाईल मध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे मित्रांनो, तुम्हाला प्रॉपरली अर्ज फीस व रक्कम हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायची आहे. वरील अतिव्यतिरिक्त सदर योजनेतील सदनिकांसाठी म्हाडा व्यवस्थापन गाळ्यांची विक्री, हस्तांतरण, सदनिकांची अदलाबदल, विनिमय 1981च्या अटी व शर्ती जशाच तशा व पूर्णपणे वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा लागू असतील. इतर अटी व शर्ती ह्यात ऍज इट इज लागू राहणार आहेत. मग हे सगळ्यात महत्वाचे जे काही पॉईंट होते, विकासकांसाठी काही पॉईंट टाकलेले आहेत किंवा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथे उत्पन्न कोणतं लागेल 2024-25 किंवा 25-26 किंवा दिले मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे आत्ताचं असेल तरी चालेल, पूर्वीचं असेल तरी चालेल, त्याला कुठली अडचण येणार नाही. आता याच्यानंतर मित्रांनो पुढील भागात आपण नेमकं या ऑनलाईन पद्धतीत किंवा जे काही आपण आता माहिती पाहिली त्याच्या व्यतिरिक्त जे महत्वाचे बाबी आहेत, काही योजनेतील लाभार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्याही आपण पुढील भागात पाहूया. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाच्या नाही, आता सांगतो मित्रांनो, ह्याच्यात काही महत्वाचे पॉईंट दिले ते आपण पाहूया. आता बघा, 20% सर्व समावेश योजना व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना. सदर योजनेचे बांधकाम विकासकामार्फत करण्यात आली आहे, त्यामुळे योजनेतील सदनिकांच्या बांधकामाचा दर्जा, नियोजन, देखभाल, सोयीसुविधा, पार्किंग इत्यादी बाबत विकासक जबाबदार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास अर्जदाराने संबंधित महापालिका रेरा म्हाडाकडे दाद मागावी. बघा, सदनिकांच्या बांधकामाचा दर्जा, नियोजन, देखभाल, सोयी सुविधा म्हणजे काय काय अम्युनिटीज असतील, पार्किंग असेल, हे सगळं विकासकांची जबाबदारी, त्याच्यात म्हाडा हस्तक्षेप करणार नाही. काही अडचण आल्यास तुम्ही रेराकडे, महापालिकेकडे किंवा म्हाडाकडे दाद मागवू शकता. जाहिरातीत नमूद केलेली सदनीची किंमत निव्वळ बांधकामाची रक्कम असून सोडतीत यशस्वी पात्र ठरलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या किमती व्यतिरिक्त, बघा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, हायलाइट करून घ्या तुम्ही. हे जे मुद्दा आहे, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स, MSEB चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, सोसायटीच्या नावे जमीन हस्तांतरण चार्जेस इत्यादी शासकीय महापालिकेकडे शुल्काचा भरणा, तसेच रेरा कायद्यान्वये अनुदेय असलेल्या इतर बाबींच्या शुल्काचा भरणा करावा लागेल. तसेच दरम्यानच्या काळात शासनाकडून व संदर्भात काही निर्देश प्राप्त झाल्यास सदर निर्देशाच्या अनुषंगाने कारवाई करणे अर्जदारास व विकासकास बंधनकारक असणार आहे. हे सगळे चार्जेस तुम्हाला किमती व्यतिरिक्त भरावयाचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट मित्रांनो, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, ज्या विकासकांना किंवा जागा मालकांना 125% ASR प्लस 25% नुसार सदनिकेची बांधकाम किंमत प्राप्त होणार आहे, त्या विकासकात जागा मालकांना MSEDCL इन्फ्रा चार्जेसची लाभधारकाकडून आकारणी करणे अनुज्ञेय नाही. म्हणजे तुमच्याकडून विकासक हा MSEDCL किंवा इन्फ्रा चार्जेस म्हणजे जे काही वीज वितरण महामंडळाचे चार्जेस किंवा इन्फ्रा चार्जेस आहेत, हे लाभार्थ्याकडून घेऊ शकणार नाहीत. अतिशय महत्वाचा पॉईंट टाकला मित्रांनो. अशा रक्कमा विकासकामार्फत मागितल्यास रेरा,
म्हाडाकडे दाद मागण्याचा पर्याय लाभार्थ्यास खुला असेल. जर कोणी विकासक तुम्हाला इन्फ्रा चार्जेस मागत असेल, इतर हे CDL MSEDCL चे चार्जेस मागत असेल, तर अशा वेळेस तुम्ही कंप्लेंट करू शकता. तो पर्याय तुम्हाला म्हाडाने खुला ठेवलेला आहे. सदनिकच्या विक्री किमतीमध्ये जुन्या नियमानुसार 10% अथवा किंवा UDCPR 2020च्या तरतुदीनुसार 1% रक्कम प्रशासकीय खर्च म्हणून अंतर्भूत आहे. देकारपत्रामध्ये नमूद सदर रक्कम पात्र लाभार्थ्यांनी म्हाडाकडे भरणा करावयाची आहे. उर्वरित रकमेचा भरण पात्रतेअंती विकासकाकडे भरावयाचा आहे. तुम्हाला 1% रक्कम ही म्हाडाकडे भरायची, बाकीची उर्वरित रक्कम ही बिल्डरकडे भरायची आहे. आता 15% सामाजिक योजना अंतर्गत उपलब्ध सदनिकाच्या लाभार्थ्यास योजनेस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या 1 वर्षासाठी लागू असलेल्या वार्षिक दरसूचीप्रमाणे सदनिका बांधकाम खर्चाच्या 10% रक्कम एक वेळेस वन टाइम मेंटेनन्स, पायाभूत देखभाल सुविधा व इमारतीच्या देखभाल दुरुस्ती खर्चापोटी ठेव स्वरूपात विकासकाकडे जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 1 वर्षाचा ऍडव्हान्स जे काही मेंटेनन्स आहे तुम्हाला भरावं लागणार, डिपॉझिट भरावं लागणार आहे. सदर प्रकल्पामध्ये विकास नियंत्रण नियमावलीनुसार सामायिक पार्किंग उपलब्ध असून, लक्षात घ्या, या व्यतिरिक्त स्वमालकीचे कव्हर्ड पार्किंग हवे असल्यास विकासकाकडे संपर्क साधावा लागेल. तसेच पार्किंग बाबत काही तक्रार असल्यास संबंधित महानगरपालिका अथवा महारेरा कार्यालयाकडे दाद मागावी. इथे तुम्हाला बिल्डरने सामायिक पार्किंग, कॉमन पार्किंग उपलब्ध आहे आणि ते कंपल्सरी आहे मित्रांनो. आणि अनेक ठिकाणी कॉमन पार्किंग हे बिल्डर विकताना दिसत आहेत. अशा वेळेस तुम्ही महापालिकेकडे किंवा महारेराकडे नक्कीच दाद मागू शकता. नंतरच बघा, सदर प्रकल्पाची विकासकामार्फत महारेरा कायद्याअंतर्गत झालेल्या नोंदणीनुसार लाभार्थ्याची टप्प्याने रकमेचा भरणा करणे बंधनकारक आहे. तुम्हाला विकासकामार्फत सगळी जे काही रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. यशस्वी लाभार्थ्यांनी विकासकाकडून स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद घेणे बंधनकारक. तुम्हाला ते नॉर्मल कॉमन नियम आहे मित्रांनो, ते काही महत्वाचा नियम नाहीये. नंतर हे पण महत्वाचं नाहीये. बाकीच्या अटी आणि शर्ती हे तुम्हाला मान्य असायला पाहिजे. आणि जे काही बांधकाम पूर्ण करून, म्हणजे विविध कालावधीत बांधकाम पूर्ण करून ते लाभार्थी ताब्यात देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खाजगी विकासकाची आहे. घर वेळेत पूर्ण करणं ही जबाबदारी विकासकाची असणार आहे. या व्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या इतर सूचना वाचून अर्जदाराने अर्ज भरावा. बाकीच्या नियम व अटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कॉमन अटी आहेत, सर्व योजनेसाठीच्या अटी आहेत. आणि त्याशिवाय म्हणजे वैवाहिक साठी काय आहे, डिजी लॉकर कसं करायचं, हे सगळे QR कोड कसं आहे, हे सगळं महत्वाचे काही बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. काही महत्वाचे नंबर सुद्धा दिलेत. हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो 02269461800. प्रोबेटी सॉफ्टवेअर हा जो कंपनी आहे, जी कंपनी हे सगळं काम बघते, त्यांचा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून उर्वरित काम करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर हे माहिती पुस्तिका आहे मित्रांनो, जे काही तासापूर्वीच म्हाडाच्या पुणे मंडळाने उपलब्ध करून दिलेलं आहे.